जय शिवराय मित्र, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन युट्यूब चॅनल. तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ इथे सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवू आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पण आहे. तर तुम्हाला कॅपकट ॲप जो येतो आपल्या टेलिग्राम चॅनल तिथे मिळून जाईल. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. तर त्या लिंकवरती जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून इथं ॲप जो येतो डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे मित्रांनो. तर त्याची सुद्धा लिंक जे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली. आणि त्याचसोबत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी डेली जे ते आपल्या व्हिडिओचे जे मटेरियल ते आपले अपलोड करत असतो, तिथून सुद्धा तुम्ही जे इथं मटेरियल डाउनलोड करू शकता मित्र. तर मित्र, आपल्या चॅनलवरती इथं नवीन असाल तर आपल्या चॅनल इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्र. तर मित्रांनो, अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला इथं फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथं सुद्धा आपल्या काय अपडेट आणि रील्स वगैरे तिथं येत असतात मित्र. तर मित्रांनो, आपण जिथे आपल्या ते व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर मित्र, आपल्या जे सर्वात तिथे VPN जे असेल तिथे कनेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्या बॅकग्राऊंडला आपला कॅपकट ॲप आहे जो ओपन करायचा आहे. ओपन केला तर तुम्हाला अशा प्रकारचा इमेज दिला आहे, तर तो आपल्याला ॲड करायचा आहे. तर ॲड केल्यानंतर आता आपल्या त्या इमेजवरती क्लिक करायचं. त्यानंतर त्याची जी काय लेअर असेल ती 30 सेकंदापर्यंत आणायची, 30 किंवा 20. त्यानंतर परत त्याच्या सुरुवातीला ओव्हरलमध्ये जाऊन ॲड ओव्हरलमध्ये जायचं. परत व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला अशा प्रकारचा भेटवाला इथे व्हिडिओ दिला आहे, तो आपल्या इथं ॲड करायचा. ॲड केल्यानंतर याचा जो काही इथं ॲडिओ असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा आहे. तर एक्स्ट्रा वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्याला बिटनुसार इमेज जो असेल तो इथं स्प्लिट करायचा आहे. तर बिट 2वरती येऊन इथं स्प्लिट करा, परत बिट 3वरती येऊन इथं स्प्लिट करायचं, परत बिट 4वरती येऊन स्प्लिट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला जे ते परत काय करायचं मित्रांनो, बिट 5वरती जे तिथे येऊन जायचं, परत स्प्लिट करा, परत बिट 6वरती येऊन इथं स्प्लिट करा. त्यानंतर जो काही एक्स्ट्रा पार्ट असेल आपला ह्या इमेजचा तो आपल्या इथं डिलीट करून टाकायचा आहे. तर डिलीट वगैरे इथं झाल्यानंतर आपण इथं जो बिटवाला इथे व्हिडिओ ॲड केला होता त्याला सुद्धा इथं डिलीट करून टाका. तर मित्रांनो, आता इथं जेवढं काही इमेजेस आहेत त्या सर्व इमेजेसला आपल्याला ॲनिमेशनमध्ये काही इफेक्ट जे असतील तिथं अप्लाय करायचे आहेत आता. ओके, तर मित्र, आता ॲनिमेशन देण्यासाठी आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं. तर ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर इथं ह्याला आपल्याला ॲनिमेशन कोणतं इथं द्यायचं नाही आहे. डायरेक्टली आता आपल्याला सेकंड इमेजवरती येऊन जायचं, परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. परत आपल्या इनमध्ये येऊन आपल्या इन्फिनिटी फोकस अशा प्रकारचा एक आहे ॲनिमेशन, तो इथं अप्लाय करून टाका. तर तो इथं केल्यानंतर आपल्या परत नंतरचा जो काही इमेज आहे त्यावरती आपल्याला येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. परत कॉममध्ये येऊन जायचं. कॉममध्ये आल्यानंतर रोल इन अँड आउट वन हा जो येतो ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका. तर दिल्यानंतर आपल्या परत नंतरचा जो काही इमेज आहे त्यावरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जायचं. परत कॉममध्ये येऊन इथं डिस्टर्ट स्टेज हा जो ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका. तर दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जायचं. परत इनमध्ये येऊन आपल्याला ट्राय पोपस अशा प्रकारचा एक ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका. तर दिल्यानंतर आपल्या परत नंतरचा जो काही इमेज आहे त्यावर येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जायचं. परत कॉममध्ये येऊन आपल्याला स्लाइड अँड वेव्ह हा जो ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर शेवटच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये यायचं. परत शेक स्लाइड द्या. परत आउटमध्ये येऊन आपल्याला इथं रोटेशन क्लोजिंग अशा प्रकारचा जो ॲनिमेशन तो इथं देऊन टाका. तर ॲनिमेशन वगैरे इथं दिल्यानंतर आता आपला इफेक्ट द्यायचा. तर इफेक्ट देण्यासाठी आपल्या स्वतःला येऊन इफेक्टमध्ये जायचं. परत आपल्याला व्हिडिओ इफेक्ट यामध्ये येऊन ओपनिंग अँड क्लोजिंग यामध्ये यायचं. परत हॅलो ब्लर हा जो ॲनिमेशन तो सॉरी मित्र इफेक्ट जो असेल तो अप्लाय करून त्या इमेज पुरते ॲडजस्टमेंट वगैरे ते करून घ्या. परत ॲडजस्टमध्ये जाऊन याची स्पीड इथं 0 ठेवा. परत सेकंड इमेजवरती येऊन जायचे. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचे. परत नाईट क्लब यामध्ये येऊन आपल्याला वर्टिकल जिटर अशा प्रकारचा एक आहे इफेक्ट, तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती करून घ्या. केल्यानंतर आपल्या परत सुरुवातीला त्या इमेजच्या यायचं आहे. परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन नाईट क्लबमध्ये येऊन शेक हा जो इफेक्ट आहे तो इथं देऊन ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती करून ॲडजस्टमध्ये जाऊन याची इंटेन्सिटी जी असेल ती इथे 20 किंवा 22 ठेवा. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं आहे. परत आपल्या व्हिडिओ इफेक्ट यामध्ये येऊन स्प्लिट्स ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे. परत कॉलेज फोकस हा जो इथं आहे इथं इफेक्ट तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती करून घ्या. तर केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या बॉडी इफेक्टमध्ये येऊन ग्लोईंग लाईन्समध्ये येऊन एंजल विंग्स हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती इथं करून घ्या. तर केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं आहे. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्येच एक बर्निंग लव अशा प्रकारचा एक इफेक्ट आहे तो इथे भेटेल, तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती करून घ्या. तर केल्यानंतर नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या बॉडी इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्येच ग्लोईंग डबल हा जो इफेक्ट भेटेल तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती ते करून घ्या. तर केल्यानंतर शेवटच्या इमेजवरती येऊन आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन डेकोच ऑप्शनमध्ये येऊन बटरफ्लाय हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती ते करून घ्या. तर मित्रांनो, अशा प्रकारे जो आपला आजचा इथं जो काही इथं व्हिडिओ होता तो इथं रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे आपला जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होण्यास इथं सुरुवात होऊन जाईल मित्र. तर मित्र, आपले जे त्याचे ते व्हिडिओचं तर व्हिडिओला लाईक नक्की करा मित्र. तर मित्र, अजून जर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या युट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, भेटतो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.